या घडीला महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरमधल्या तामगावमध्ये रस्ता बंद असल्या कारणानं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आता थांबायचं नाही असं म्हणत हाती फलक घेत तरुणांचा हा एल्गार। विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय घडतंय तिथं? लागवी खरं पाहिलं तर कोल्हापूर शहराच्या विमानतळाचं विस्तारीकरण आहे ते खूप गतीनं होत आहे आणि हे गतीनं विमानतळाचं विस्तारीकरण होत असताना दुसरीकडे पाहिलं तर तामगावकडे जाणारा रस्ता आहे तो विस्तारीकरणात बंद केलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना आहे ते 8 ते 9 किलोमीटर फिरून जावं लागतंय। त्यामुळे हे नागरिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तामगाव आणि पंचक्रोशीतले हे नागरिक आहेत आणि त्या नागरिकांनी आता सध्या पाहिलं तर विमानतळाचा जो रस्ता आहे ज्या ठिकाणी वाहने येतात जातात तो मुख्य रस्ता आहे तो अडवून ठेवण्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे खूप मोठा तणाव आहे तो निर्माण झालेला आहे। पोलिसांनी लावलेले बॅरिकेड अक्षरशः बाजूला फेकून हे सगळे नागरिक आहेत, महिला आहेत त्या या ठिकाणी आता रस्त्यावरती ठिय्या मांडलेला आहे। खरं तर आता काही वेळापूर्वीच मुंबईवरून एक फ्लाईट आलेला आहे आणि त्या फ्लाईटमुळे सगळे प्रवासी आहेत ते या ठिकाणी खरं तर ते अडकून पडल्यात आपल्याला पाहायला मिळतंय। कारण जे आंदोलक आलेले आहेत ते साधारणतः 500 ते 550च्या वरती हे सगळे आंदोलक आहेत आणि त्यामुळं कुठेतरी तणाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। लागवी सतेज, पण आंदोलकांकडून बऱ्याचदा या ठिकाणी उल्लेख केला जातोय की गेल्या अनेक महिने आपण म्हणूया या सगळ्या संदर्भात सातत्यानं आपण मागणी केली पण ही मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये। हे आंदोलन अचानकपणे झाल्यानं पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी कमी पडतोय असं चित्र निर्माण झालंय। नक्कीच बंदोबस्त कमी पडतोय त्यात कोणतेही वाद नाही। कारण आता स्थानिक जे पोलीस स्टेशन आहेत त्याचे अधिकारी आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यासोबत आता वरिष्ठ अधिकारी देखील दाखल होते। विशेषतः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत रवींद्र कळमकर यांचं पथक जे आहे ते या ठिकाणी येण्यासाठी निघालेलं आहे। शिवाय जवळपास जे पोलीस स्टेशन आहेत त्यांचं देखील पथक निघालेलं आहे। मात्र हे आक्रमक झालेल्या लोकांनी या ठिकाणी ठिय्या मांडल्यामुळे प्रचंड असा तणाव निर्माण झालेला आहे। जवळपास 500 पेक्षा अधिक वाहनं यामध्ये समाविष्ट आहेत आणि हे सगळे नागरिक आहेत ते रस्त्यावरती ठिय्या मांडून बसलेले आहेत। त्यामुळे आता विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित आता या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यात यश आलंय की अद्यापही ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत? खरं तर या आंदोलनाची जाणीव प्रशासनाला होती, मात्र विमानतळ प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी देखील यासाठी हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आंदोलक आक्रमक होते। विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना 8 ते 9 किलोमीटर फिरून जावं लागतं आणि त्यामुळेच हे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आता सध्या याच ठिकाणी ठिय्या मांडून सगळी वाहनं देखील रोखलेली आहेत आणि त्यासोबत विमानतळात देखील जाण्याचा आज त्यांनी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। विमानतळ शेजारी रस्ता खुला करा अशी मागणी होत असताना तो रस्ता का खुला केला जात नाहीये? का नेमका अडसर कुठे आहे? यामध्ये प्रामुख्याने विमानतळाचं विस्तारीकरण सुरू आहे। नवीन धावपट्टी करण्याचं काम सुरू आहे आणि पूर्वीचं जे विमानतळ होतं त्याच्यापेक्षा त्या धावपट्टीची लांबी आणि जी रुंदी आहे ती वाढवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळं तिचा जो रस्ता आहे येण्या जाण्याचा मार्ग आहे तो बंद झाल्यामुळे हे सगळे नागरिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सतेज, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूया आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।